एक बाई रडत रडत म्हणते, मी रात्रभर खूप चिरकले, आह आह आ आ प्लीज मला सोडा हो, मला दुखत आहे. नवऱ्याने रातभर मला तेल लावून पचापच बाई शिंप्याकडे ब्लाऊजचं कापड घेऊन जाते. बाई, एक ब्लाऊज शिवून द्या दादा. शिंपी, कटोरी किती ठेवू? बाई, 36. शिंपी, पण तुमचे एवढे मोठे नाही वाटतं. बाई, अरे येडपटा, तुला सांगते ते कर. गायछा, पर्स, मोबाईल, रुमाल कुठं माझ्या की तुझ्या गांडीत ठेवू? एक पोरगं बँकमध्ये खातं उघडायला जातं. फॉर्म भरताना मुलगी, सेक्स. पोरगं, हो करतो ना. मुलगी, तसं नाही हो, मुलगा मुलगी किंवा दुसरं काही. पोरगं, कोणी का असना, आपण पचापच हाणतो. मुलगी, माझी पुची खूप लहान आहे, त्याच्यात केळ जात नाही तेल लावून सुद्धा. मुलगा, तू 5 जणांकडून पचापच मारून घे, मग एक काय 10 जणांचं जाईल. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला, चल ना जान, मस्त पावसाळा सुरू झालाय, डोंगरावर जाऊ 2-3 दिवस, मस्त पावसात भिजू, इकडे तिकडे उड्या मारू, गाणं बोलू. गर्लफ्रेंड, जा रे बाबा, मागच्या वेळेस पण तू असंच काहीतरी म्हणाला होतास. चांगले बॅग भरून कपडे आणले होते मी फिरायला. 2 दिवस मला चड्डी पण घालू दिली नव्हतीस तू. नुसता तेल लावून पचापच केलास. रिफिलमध्ये शाई आणि पलंगावर बाई असली की पेन उठलाच पाहिजे मित्रांनो. माननीय निळू भाऊ, पोरगी किती पण इंग्लिश बोलू दे, केळ्याखाली आली की आ ई उ बाराखडीच म्हणते. या वर्षीचा सगळ्यात कडक मेसेज. डॉक्टर ने एक बूढ़े व्यक्ति को कहा, बाबूजी अपनी दोनों गोटियां निकालनी पड़ेगी. बूढ़ा व्यक्ति, निकाल दो बेटा, जब रिवॉल्वर ही नहीं चल रहा तो गोलियां किस काम की. माणूस, मी माझ्या प्रेग्नंट बायको बरोबर पचापच करू शकतो का? डॉक्टर, हे बघा, पहिले 3 महिने काहीही प्रॉब्लेम नाही, नॉर्मल करू शकता. पुढचे 3 महिने कुत्र्यासारखा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. शेवटचे 3 महिने कोल्ह्यासारखं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. माणूस, कोल्ह्यासारखं कसं हो? डॉक्टर, पपईजवळ झोपा, बघा आणि कोल्ह्यासारखं रडा. आऊ. नवरा बायको ब्लू फिल्म बघत असतात. अचानक बायको म्हटली, अय्या किती वेळ करतोय तो, तुम्ही इतका वेळ का नाही करत? नवरा, वेडी, ती त्याची बायको नाही, तू बाजूच्या प्रियाला विचार, माझा स्टॅमिना. एक कॉलेजची विद्यार्थिनी एकदा क्लासमध्ये लेट आली. शिक्षक, तू आज लेट का आलीस? मुलगी, सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता. शिक्षक, पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस? मुलगी, सर, तो मुलगा फारच हळूहळू चालत होता, मला त्याच्याकडून ठोकून घ्यायचं आहे तेल लावून. यमराज 3 बायकांना विचारतो, कधी किस केलंय का? पहिली बाई,
हो, लग्नाच्या आधी किस केलंय. यमराज, तू नरकात ये. दुसरी बाई, मी लग्नानंतर किस केले. यमराज, तू स्वर्गात ये. तिसरी बाई, मी अजून एकदा पण किस नाही केले. यमराज, तू कोपच्यात ये. विद्यार्थी, अहो मॅडम, तुम्ही पाये फाकून का चलत आहात? पपई दुखत आहे का? नवऱ्याने रातभर तेल लावून केलेलं दिसतंय. मॅडम, हो रे, खूपच पचापच केलंय तेल लावून, नुसता पाच पाच. विद्यार्थी, असं काय करतो तुमचा नवरा की तुम्हाला चलायला येत नाही? मॅडम, अरे सारखं माझ्या तोंडात त्यांचं केळ चोकायला लावतात. माझ्या पूर्ण नड्यात केळ घालतात. त्यांचं केळ मागे पुढे करून चोकायला लावतात. ते घरात आले की मला नागडत झोपवतात. सकाळ दुपार संध्याकाळ उठलं की लगेच पचपच तेल लावून माझी पपई मारतात. मला मागून पुढून खूप झवतात. बस करा हो, मला दुखत आहे म्हणले तरी ते सोडत नाही. माझे बॉल तर चोळून दाबून चोकून लाल बुंद करतात. खेळ चोकायला लावून शेवटी बिंद प्यायला देतात. जबरदस्त. प्रियंका, अगं ऋतुजा, तुझ्या तोंडावर पांढरं पांढरं हे काय पडलं आहे ग? बिंद तर नाही. ऋतुजा, अगं काय सांगू तुला, माझ्या बॉयफ्रेंडला मला तेल लावून पचापच करायचं होतं, पण मी करू दिलं नाही आणि बॉल पण दाबू दिलं नाही. प्रियंका, मग काय केलं त्यानं? ऋतुजा, त्यानं रागारागाने माझ्या तोंडावर त्याचं केळ हलवून पांढरं बिंद उडवलं ग. त्याच्या केळाचा आणि बिंदाचा खूप घाण वास येत होता ग. मला जबरदस्ती बिंद प्यायला दिलं. राजेशचे मित्र, भावा, तुझ्या घरी रात्री कोण कबुतरांना दाणे टाकत असतं का रे? राजेश, नाही रे, असं काय म्हणता तुम्ही? मित्र, अरे रात्री आह आह आ आ नको बस प्लीज असा आवाज येत होता म्हणून विचार. एकदा एक मुलगा गर्लफ्रेंडला तारखेला बाहेर जाताना एखादी मुलगी जर वाकडी चालत निघाली तर समजायचं तिचा व्हॅलेंटाईन डे जोरात साजरा झालाय. खपाखप. निळू फुले सनी लिओनला सायकलवर पुढे बसून फिरवायला घेऊन गेले. सनी लिओन, निळूजी, माझ्यासारख्या कडक मालला बघून तुमचा उठत नाही का? निळू फुले, अगं वेडे, ही लेडीज सायकल आहे. तुला लक्षात आले नाही का तू कशावर बसली आहेस? बंड्या रात्री त्याच्या बायकोचे बॉल चोकत वरून बोटं फिरवत तिला बोलला, अगं बाजारात चांगल्या डिझाईनचे नेकलेस आलेत. लगेच ती ताडकन उठली व रागात बोलली, अजिबात तोंडात घेऊन